सकाळी झोपेतून जाग आल्यावर आपण एक गोष्ट नक्की करतो. हां, फोन बघतो. हो ना? म्हणजे अजून डोळे पूर्ण उघडलेले नसतात, झोप गेलेली नसते, तरी आपला हात नकळतपणे बाजूला पडलेला फोन शोधतो. अगदी बरोबर. किंवा समजा एखाद्या खूप महत्वाच्या अभ्यासाला किंवा कामाला बसायचं ठरवून आपण लॅपटॉप उघडतो. आणि मग अचानक काहीही विचार न करता YouTubeचा टॅब सुरू होतो. राईट. आणि आपण एखादा व्हिडिओ पाहत बसतो. हो. म्हणजे हे असे प्रसंग बघायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडतात. एखादी गोष्ट आपल्या वेळेचं नुकसान करत आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत असतं. तरीही आपण तीच कृती पुन्हा पुन्हा का करतो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. हो, आणि हा खूप नैसर्गिक प्रश्न आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्वाच्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. खूपच सुंदर पुस्तक आहे ते. हो, आणि आजच्या आपल्या या अभ्यासाचा मुख्य उद्देशच हा आहे की मानवी सवयींमागचं विज्ञान आणि ती जी काही स्वयंचलित यंत्रणा आहे ती नेमकी कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेणं. नक्कीच. म्हणजे बघा ना, आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे चांगलं समजतं, तरीही अयोग्य गोष्टींची सवय पटकन लागते. यामागे नक्की काय रहस्य दडलेलं आहे? बरं, मी सांगते. यामागे रहस्य वगैरे काही नसून मानवी उत्क्रांतीचा एक अत्यंत व्यावहारिक हेतू दडलेला आहे. अच्छा, व्यावहारिक हेतू. हो, म्हणजे आपला मेंदू हा सतत ऊर्जेची बचत करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक नवीन निर्णय घेणं, प्रत्येक नवीन कृतीचा विचार करणं यासाठी मेंदूला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. राईट. त्यामुळे मेंदू काय करतो, तो आपल्या वारंवार घडणाऱ्या कृतींचं निरीक्षण करतो आणि त्यांना एक स्वयंचलित साखळीत किंवा एका सिस्टममध्ये बसवतो. ओके. जेव्हा आपण या सिस्टमचा न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की कोणतीही सवय अशी अचानक तयार होत नाही. ती मेंदूच्या बेसल गँग्लिया नावाच्या भागात साठवली जाते. हाच तो भाग आहे जो आपल्या स्वयंचलित हालचाली आणि सवयी नियंत्रित करतो. म्हणजे मेंदू एका अर्थी आळशी आहे आणि त्याला काम कमी करायचं आहे म्हणून तो सवयी लावतो. हो, थोडक्यात तसंच म्हणता येईल. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? जर मेंदूला ऊर्जा वाचवायची आहे तर तो आपल्याला सोशल मीडियावर तासांतास स्क्रोल करायला का लावतो? हां, बरोबर आहे. म्हणजे त्यात तर आपली बौद्धिक ऊर्जा आणि वेळ दोन्ही खर्च होतो ना. याचा अर्थ यामागे फक्त ऊर्जेची बचत एवढंच कारण नसून काहीतरी वेगळी प्रक्रिया असली पाहिजे. अगदी बरोबर पकडलत. ऊर्जा वाचवणं हा अंतिम हेतू झाला, पण ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेंदू एक हॅबिट लूप किंवा सवयींचं चक्र वापरतो. हॅबिट लूप. हो, या चक्राचे 4 प्रमुख टप्पे असतात. सुरुवात होते ती एका संकेताने, ज्याला आपण क्यू म्हणू शकतो. ओके, संकेत. हा, तो ट्रिगर आहे जो मेंदूला सांगतो की आजूबाजूला काहीतरी घडत आहे ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, समजा आपण काम करत आहोत आणि अचानक फोनची स्क्रीन उजळली किंवा एक छोटासा नोटिफिकेशनचा आवाज आला. हा झाला संकेत. हा संकेत मेंदूसाठी माहिती गोळा करण्याचं पहिलं पाऊल असतं. म्हणजे संकेत हा फक्त एक प्रकारचा अलाराम आहे असं म्हणूया. तो फक्त माहिती देतो. अगदी बरोबर. पण नुसती माहिती मिळणं आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरणं यात तर खूप मोठा फरक आहे ना. हो, साहजिकच. म्हणजे फोनची स्क्रीन उजळली हे माझ्या मेंदूने पाहिलं तरी मी त्याकडे दुर्लक्ष करू शकतो ना. मग ती अशी कोणती अस्वस्थता निर्माण होते की फोन हातात घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही. इथेच या चक्राचा सर्वात रंजक आणि दुसरा टप्पा सुरू होतो, ज्याला इच्छा किंवा क्रेविंग म्हणतात. क्रेविंग. संकेतामुळे आपल्या शरीरात एक रासायनिक बदल होतो. मेंदूत डोपामिन नावाचा रसायन स्रवतं. अच्छा, डोपामाइन. याबद्दल खूप ऐकलंय मी. हो. आणि बऱ्याचदा लोकांना वाटतं की आपल्याला एखादी गोष्ट मिळवल्यानंतर किंवा आनंद मिळाल्यानंतर डोपामिन मिळतं. पण विज्ञानानुसार तसं नाहीये. मग कसं आहे? डोपामिन हे बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने जास्त स्रवतं. अपेक्षेने? हो. जेव्हा फोनची स्क्रीन उजळते तेव्हा तो मेसेज कोणाचा असेल किंवा कोणी फोटोला लाईक केलं असेल का, राईट? या अपेक्षेमुळे डोपामिनची पातळी अचानक वाढते आणि ही वाढलेली पातळी आपल्याला अस्वस्थ करते. बापरे, हे खूपच धक्कादायक आहे. हो ना. म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात तो फोन उघडून पाहण्याची इच्छा नसते, तर तो मेसेज पाहिल्यानंतर जे वाटणार आहे त्या अपेक्षेची ती ओढ असते. एक्झॅक्टली. आणि ती अस्वस्थता कमी करण्यासाठी आपण धडपडत असतो. अगदी तंतोतंत. माणसाला सवयीची ओढ नसते तर त्या सवयीतून मिळणाऱ्या बदल्याची ओढ असते. ती अस्वस्थता दूर करण्यासाठी मेंदू आपल्याला कृती करायला भाग पाडतो. आणि हाच आपला तिसरा टप्पा आहे, कृती किंवा रिस्पॉन्स. कृती. इच्छेच्या दबावाखाली येऊन आपण प्रत्यक्षात जे पाऊल उचलतो ती कृती असते. म्हणजे
फोन हातात घेणं, स्क्रीन लॉक उघडणं आणि नोटिफिकेशन पाहणं. पण ही कृती घडण्यासाठी 2 अटी पूर्ण व्हाव्या लागतात. एक म्हणजे ती कृती करण्याची आपल्यात क्षमता असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे ती कृती अत्यंत सोपी असली पाहिजे. सोपी असली पाहिजे म्हणजे समजा तो फोन दुसऱ्या खोलीत असेल किंवा तो शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार असतील तर कदाचित आपण ती कृती करणार नाही. अगदी बरोबर. कारण तिथे अडथळा आहे. पण फोन अगदी हाताच्या अंतरावर असेल तर कृती लगेच घडते. राईट. आणि एकदा का ही कृती झाली की आपण चौथ्या टप्प्याकडे जातो, ज्याला आपण बक्षीस किंवा रिवॉर्ड म्हणतो का? हो, तोच चौथा टप्पा, बक्षीस. कृती पूर्ण केल्यानंतर शेवटी मिळणारं समाधान किंवा आनंद. मेसेज वाचल्यानंतर तो ताण कमी होतो आणि मेंदूला एक सिग्नल जातो की हा अनुभव चांगला होता, यातून आपली अस्वस्थता दूर झाली. ओके. पुढच्या वेळी जेव्हा असं संकेत मिळेल तेव्हा हीच साखळी पुन्हा कर. हे बक्षीस मेंदूच्या मेमरीमध्ये कोरलं जातं. अच्छा. आणि जितक्या वेळा हे चक्र फिरतं तितकी ती सवय घट्ट होते. या संपूर्ण प्रक्रियेचा विचार करताना मला एक चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. कोणतं चित्र? आपण याला एखाद्या उंच गवताच्या मैदानासारखं समजू शकतो का? कसं काय? समजा एखाद्या उंच वाढलेल्या गवतातून आपण पहिल्यांदा चालत गेलो तर खूप कष्ट पडतात, रस्ता नसतो तिथे. पण जेव्हा आपण त्याच मार्गावरून पुन्हा पुन्हा जातो तेव्हा तेथील गवत दाबलं जातं आणि एक स्पष्ट पायवाट तयार होते. अरे वा, हे खूपच छान उदाहरण आहे. म्हणजे मेंदूमध्ये न्यूरॉन्सची जोडणी सुद्धा अशीच घट्ट होत असावी, जिथे सुरुवातीला कष्ट पडतात पण नंतर तो रस्ता थेट महामार्ग बनतो आणि सवय पूर्णपणे स्वयंचलित होते. बरोबर, अगदी 100% बरोबर. हे उंच गवताचं आणि पायवाटेचं उदाहरण मेंदूतील न्यूरोप्लास्टिसिटी समजून घेण्यासाठी एकदम चपखल आहे. न्यूरोप्लास्टिसिटी? हो. जेव्हा आपण पहिल्यांदा एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा मेंदूला नवीन न्यूरल पाथरे किंवा एक नवीन जोडणी तयार करावी लागते. यासाठी खूप ऊर्जा लागते. पण जशी जशी आपण ती कृती वारंवार करतो तशी तशी ती जोडणी मजबूत होते. तो कच्चा रस्ता महामार्गात बदलतो. राईट. आणि एकदा का महामार्ग तयार झाला की विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बायपास होते. आपण स्वयंचलित मोडवर म्हणजे ऑटो पायलटवर जातो. म्हणजे आपण स्वतःच आपल्या मेंदूत हे रस्ते किंवा महामार्ग तयार करत असतो. हो, नकळतपणे. पण आता इथे एक मोठा विरोधाभास उभा राहतोय. कसा? आपला मेंदू एवढा प्रगत आहे पण तो चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये अजिबात भेदभाव करत नाहीये का? नाही करत. म्हणजे वाचनाने आपलं भविष्य सुधरेल आणि रोज रात्री जंक फूड खाल्ल्याने किंवा सतत स्क्रोलिंग केल्याने नुकसान होईल हे या डोपामिन आणि न्यूरल पाथवेला समजत नाही का? तो फक्त बक्षीस मिळवण्याच्या प्रक्रियेचा गुलाम आहे. दुर्दैवाने हो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपला मेंदू अशा प्रकारे डिझाईन झालेला नाहीये की तो 5 किंवा 10 वर्षांनंतरच्या भविष्याचा विचार करेल. अच्छा. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा त्याच्यासाठी आज जगणं आणि आत्ता ऊर्जा मिळवणं हेच सर्वात महत्वाचं होतं. राईट. तेव्हा भविष्याची गॅरंटी नव्हती. बरोबर. त्यामुळे मेंदूला त्वरित मिळणाऱ्या बक्षिसांची म्हणजे इमिजिएट ग्रॅटिफिकेशनची सवय लागलेली आहे. तो नैतिकदृष्ट्या चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये फरक करत नाही. त्याला फक्त 2च गोष्टी समजतात, वेदना किंवा ताण टाळणं आणि त्वरित आनंद मिळवणं. याचाच अर्थ जेव्हा आपण अभ्यासाला बसतो किंवा एखादं कठीण काम सुरू करतो तेव्हा मेंदूला तो ताण वाटतो. हो, नक्कीच. आणि मग तो संकेत बनतो की अरे इथे ऊर्जा खर्च होत आहे, काहीतरी कठीण सुरू आहे. मग त्यातून बाहेर पडून थोडा आनंद मिळवण्याची इच्छा किंवा क्रेविंग निर्माण होते. राईट. आणि मग आपण सहज उपलब्ध असलेला फोन उघडतो आणि एक छोटीशी करमणूक मिळवतो. हे चक्र एवढ्या वेगाने पूर्ण होतं की आपल्याला विचार करायला वेळच मिळत नाही. अगदी बरोबर. आणि तिथेच वाईट सवयी जिंकतात. कारण वाईट सवयींचं बक्षीस त्वरित मिळतं. खाल्ल्याबरोबर गोड चव लागते, फोन उघडल्याबरोबर नवीन व्हिडिओ दिसतो, पण त्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते दीर्घकालीन असतात. हो ना. या उलट चांगल्या सवयींचं चक्र बघा. जर आपल्याला रोज रात्री वाचण्याची सवय लावायची असेल तर आपण पुस्तक हातात घेतो, पण वाचनाचं फळ किंवा बक्षीस आपल्याला एका रात्रीत मिळत नाही. राईट. ते लगेच दिसत नाही. महिनाभर वाचल्यानंतर ज्ञानाचा तो साठा किंवा समाधान मिळतं. चांगल्या सवयींमध्ये बक्षीस मिळायला विलंब लागतो, ज्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात. हो. आणि म्हणूनच त्या सवयी लागण्यासाठी सुरुवातीला जास्त ऊर्जा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. बापरे. हे ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण स्वतःला विनाकारण दोष देत असतो.
अगदी. आपण अनेकदा विचार करतो की माझ्याकडे इच्छाशक्ती नाहीये किंवा मी किती आळशी आहे. पण प्रत्यक्षात हा चारित्र्याचा किंवा इच्छाशक्तीचा अभाव नाहीये. हा फक्त सिस्टमचा आणि आपल्या मेंदूचा हजारो वर्ष जुन्या रचनेचा खेळ आहे. राईट. जर यंत्रणा एकच असेल तर इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण या यंत्रणेवरच काम केलं पाहिजे. जेम्स क्लिअर हेच सांगतात की आपली ध्येय किती मोठी आहेत याने फरक पडत नाही, आपली सिस्टीम कशी आहे यावर आपलं यश अवलंबून असतं. इच्छाशक्ती ही एखाद्या स्नायूसारखी असते. ती दिवसभरात वापरून वापरून थकून जाते. रात्रीपर्यंत आपल्याकडे काहीच इच्छाशक्ती उरत नाही. अच्छा, म्हणूनच आपण रात्री जास्त चुका करतो, जसे की डाएट मोडणं किंवा उशिरापर्यंत जागे राहणं. हो ना. जर आपण फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर वाईट सवयी मोडण्याचा किंवा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच हारणार. मग आता या चक्रावर नियंत्रण कसं मिळवायचं? जर माझा मेंदू आपोआप तो महामार्ग निवडत असेल आणि डोपामिन मला ती कृती करायला भाग पाडत असेल, तर आपण ही यंत्रणा आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो. हो, पण कसं? आपण या समस्येवरील व्यावहारिक उपायांकडे वळायला हवं आता. नक्कीच. यासाठी आपण त्या 4 टप्प्यांवरच उलट्या क्रमाने किंवा हुशारीने काम करू शकतो. ओके. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या सवयींमागचे संकेत ओळखून काढणे. संकेत ओळखणे. हे वाटेल तितकं सोपं नाही, कारण आपण पाहिलं की सवय इतकी स्वयंचलित असते की आपण काय करत आहोत हे आपल्याला समजत नाही. राईट. त्यामुळे अवेअरनेस किंवा जाणीव निर्माण करणं ही पहिली पायरी आहे. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागेल की आपण नेमके कोणत्या वेळी, कोणत्या भावनांच्या प्रभावाखाली तो फोन हातात घेतो. म्हणजे कंटाळा आल्यावर घेतोय की कामात अडथळा आल्यावर? अगदी बरोबर. अज्ञातातून ज्ञानात येण्याची ती पहिली पायरी झाली. आपल्याला ट्रिगर्स समजले. पण मला एक सांगा, नुसते ट्रिगर समजून सवय सुटेल का? नाही. फक्त समजून उपयोग नाही. जर मला समजलं की काम करताना लॅपटॉपजवळ फोन असणं हा माझा संकेत आहे आणि त्यामुळे मला सतत डिस्ट्रॅक्शन होतं, तर पुढे काय करायचं? तिथे आपण दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे इच्छा आणि कृतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतो. अडथळे? हो. जेम्स क्लिअर याला वाईट सवयींचे संकेत वातावरणातून अदृश्य करणे किंवा इनव्हिजिबल करणे म्हणतात. अच्छा. जर संकेतच नसेल तर इच्छा निर्माण होणार नाही आणि पुढचं चक्र सुरूच होणार नाही. जर अनावश्यक स्क्रोलिंग टाळायचं असेल तर काम करताना फोन स्वतःपासून दूर, दुसऱ्या खोलीत किंवा ड्रॉअरमध्ये ठेवून द्या. याने काय होईल? आपण फ्रिक्शन किंवा अडथळा निर्माण करत आहोत. अरे वाह! म्हणजे इथे आपण त्या उंच गवताच्या मार्गात मुद्दाम एक मोठा दगड आणून ठेवत आहोत. राईट. एक्झॅक्टली. जेव्हा तो डोपामिनचा स्पाइक येईल आणि मला फोन पाहण्याची इच्छा होईल, तेव्हा मला उठून दुसऱ्या खोलीत जावं लागेल. हो. या प्रक्रियेत इतकी ऊर्जा खर्च करावी लागेल की माझा आळशी मेंदू म्हणेल, जाऊ दे, त्यापेक्षा हे काम पूर्ण करणं सोपं आहे. अगदी बरोबर. आपण आपल्याच मेंदूच्या आळशीपणाचा वापर वाईट सवय मोडण्यासाठी करत आहोत. हे भारी आहे. हेच विज्ञान त्यामागे आहे. आपण इच्छेला मारत नाही आहोत, आपण फक्त ती कृती कठीण करत आहोत. याउलट चांगल्या सवयींसाठी काय करावं लागेल? तिथे आपल्याला संकेत एकदम स्पष्ट आणि कृती अत्यंत सोपी करावी लागेल. म्हणजे कसं? जर रोज सकाळी पाणी पिण्याची सवय लावायची असेल तर रात्रीच पाण्याची बाटली टेबलावर ठेवावी लागेल. ओके. व्यायामाला जायचं असेल तर जिमचे कपडे आणि बूट थेट दरवाजासमोर किंवा डोळ्यांसमोर ठेवावे लागतील. म्हणजे चांगल्या सवयींसाठी आपण तो महामार्ग पूर्णपणे खुला करत आहोत आणि पहिला टप्पा अगदी आपल्या मार्गात अडथळ्यासारखा आणून ठेवत आहोत. हो. जेणेकरून तो पार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येऊ नये. हे सगळं ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती गोष्ट? आपण नेहमी आपल्या सवयींना आपल्या व्यक्तिमत्वाचा किंवा स्वभावाचा भाग मानतो. बरोबर आहे. मी असाच आहे किंवा मला कधीच लवकर उठण्याची सवय लागणार नाही असे टॅग आपण स्वतःला लावतो. पण प्रत्यक्षात तो फक्त आपल्या वातावरणाचा आणि मेंदूच्या वायरिंगचा खेळ आहे. अगदीच. आपण स्वतःची ओळख सवयींशी इतकी जोडून घेतो की बदल करणं अशक्य वाटू लागतं. राईट. पण जेव्हा आपण या प्रक्रियेचं कन्स्ट्रक्शन उलगडून पाहतो तेव्हा समजतं की ही एक मेकॅनिकल प्रोसेस आहे. संकेत, इच्छा, कृती आणि बक्षीस. आपण कोणत्याही टप्प्यावर बदल करून नवीन साखळी तयार करू शकतो. आणि म्हणूनच केवळ नवीन वर्षाचे मोठे संकल्प करून काहीही साध्य होत नाही. हो ना. ते संकल्प फार काळ टिकत नाहीत. कारण संकल्प फक्त उद्दिष्ट ठरवतात, पण ते पूर्ण करण्यासाठी लागणारी यंत्रणा किंवा सिस्टम तयार करत नाहीत. हां.
जोपर्यंत आजूबाजूचं वातावरण बदलत नाही तोपर्यंत नवीन संकल्प जुन्या सवयींच्या महामार्गावर धावण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. सवयी समजली की बदल नक्कीच सोपा होतो. अगदी 100%. पण या सगळ्या प्रवासात मला एक अतिशय रंजक आणि थोडा धाडसी विचार सतावत आहे. अच्छा, काय विचार आहे? आपण आत्तापर्यंत पाहिलं की प्रत्येक सवय टिकून राहण्यासाठी बक्षीस किंवा समाधानाची गरज असते. डोपामिन हे सर्व नियंत्रित करतं. हां. तर मग एखाद्या वाईट सवयीनंतर मिळणारा तो क्षणिक आनंद जर आपण कृत्रिमरित्या काढून घेतला तर काय होईल? म्हणजे कसं? किंवा चांगल्या सवयीच्या सुरुवातीला लगेच आनंद मिळत नसेल तर स्वतःसाठी एखादं वेगळंच बक्षीस निर्माण केलं तर? राईट. आपण आपल्या स्वतःच्या डोपामिन सिस्टीमला हॅक करून एखादी कठीण गोष्ट करणं, जसं की व्यायाम करणं किंवा तो कंटाळवाणा अभ्यास करणं, हे एखादा आवडता पदार्थ खाण्याइतकंच आनंददायी बनवू शकू का? वाव. हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि नक्कीच पुढे कधीतरी पडताळून पाहण्यासारखा आहे. कारण सवय एकदा समजली की तिच्याशी खेळताही येऊ शकतं.